हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स याचे FY BComचे MCQ सिरीज सुरू करत आहोत. डिअर स्टुडंट, ऑल FY BComच्या सब्जेक्टची आपण MCQ सिरीज सुरू करणार आहोत. बघा, MCQ एक्झामचं प्रिपरेशन करायचं म्हणजे कुठले तरी MCQ मिळवायचे आणि त्याचा रट्टा मारायचा ह्या पद्धतीने होत नाही. आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअर असणं गरजेचं आहे. एक कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याच्यातून थाउजंड्स आपण ॲन्सर देऊ शकतो. सो डिअर स्टुडंट, त्याच पद्धतीने आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स याच्यातील स्टॅटिस्टिक्स या भागातील काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आपण निवडलेला आहे तो असणार आहे या ठिकाणी पॉप्युलेशन अँड सॅम्पल. डिअर स्टुडंट्स, ही पुणे युनिव्हर्सिटी याची जी आता फायनल एक्झाम असणार आहे ही MCQ ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी पूर्णपणे ॲप्लिकेबल आहे. त्याचबरोबर अदर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये सेम टॉपिक असेल तरी देखील तुम्हाला चालेल. चला तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. काही हायलाईट्स घेऊ. वर्ड स्टॅटिस्टिक्स इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन वर्ड स्टॅटिस्टिस्टा अँड ग्रीक वर्ड स्टॅटिस्टिस्का. सो डिअर स्टुडंट, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. MCQ म्हटलं की ह्या बारीक बारीक गोष्टी महत्त्वाच्या, आपण स्क्रीनशॉट नक्की ठेवा. त्याचबरोबर बघा, स्टॅटिस्टिकल डेटा मीन्स न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन अंडर स्टडी. काय लक्षात ठेवायचं आहे? स्टॅटिस्टिकल डेटा मीन्स न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन अंडर स्टडी. न्यूमेरिकल की ज्या अंकांमध्ये ज्या काही गोष्टी आपण सादर करतो दॅट इज स्टॅटिस्टिक्स. Statistics or statistical method is treated as a branch of science deals with. बघा, इट इज स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स. आपण आपलं कन्फ्युजन होऊ शकते. लक्षात ठेवायचे बारीक बारीक वर्ड, जे छोटे छोटे वर्ड्स जे आहे याच्यातून MCQ बनू शकते. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट डील्स विथ काय काय लक्षात ठेवा. फर्स्ट कलेक्शन, सेकंड प्रेझेंटेशन, थर्ड ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. काय काय बघा, स्टॅटिस्टिक्स काय इट डील्स विथ कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. लॉक करायचं आहे माइंडमध्ये. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्टॅटिस्टिक्स वर्ड डिराइव्ड कुठून झाला आहे, त्याचबरोबर त्याचा अर्थ काय आणि इट डील्स विथ, ह्या तीन गोष्टी या स्क्रीनवर आपण बघितल्या. स्क्रीनशॉट घ्या, आपल्याकडे रेकॉर्ड करून ठेवा. चला तर पुढे वळूया. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सचं महत्त्व काय आहे त्यामध्ये फर्स्ट बघा, स्टॅटिस्टिकल मेथड एनेबल्स टू कंडेन्स द डेटा. इट एनेबल्स टू कंडेन्स द डेटा. बघा, आपल्याला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. सो या पद्धतीने आम्हाला नॉटचं आन्सर द्यायचं आहे. ते काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. डिअर स्टुडंट, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. Statistical method gives tool to comparison. It helps to compare between two things, two factors, two activities. याच्यामध्ये कंपॅरिझन आम्हाला पॉसिबल होतं. नेक्स्ट, एस्टिमेशन अँड प्रिडिक्शन इज ऑल्सो पॉसिबल. बघा, स्टॅटिस्टिक्समुळे काय होतं, एस्टिमेशन अँड प्रिडिक्शन. आम्ही भविष्यातील काही गोष्टींचा अंदाज याच्यावरतून वर्तवू शकतो. सो या पद्धतीने आम्हाला पॉसिबल होणार आहे. नेक्स्ट, वी गेट आयडिया द शेप अँड सिमेट्री ऑफ द डेटा. शेप अँड सिमेट्री ऑफ द डेटा याची आम्हाला आयडिया येणार आहे. त्याचबरोबर इंटररिलेशन बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स कॅन बी मेजर्ड. इंटररिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, टू ऑर मोर व्हेरिएबल्स वी कॅन इझिली मेजर्ड बाय युझिंग स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट, इट हेल्प्स इन प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. बऱ्याच वेळेस असा प्रश्न देखील पडतो ट्रू ऑर फॉल्स टाईपमध्ये. स्टॅटिस्टिकल डेटा कॅन हेल्प्स इन प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. ट्रू ऑर फॉल्स? सो ॲब्सोल्युटली इट इज अ ट्रू because it is the importance of statistics. The next one is it helps to save time, money and manpower. Also, statistical information, data or study can helps to save time, money and manpower. This is need of today's era. The next one is statistical method of data collection and investigation. It also helps to
कलेक्शन ऑफ द डेटा अँड इन्व्हेस्टिगेशन, त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी देखील मदत होणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी काही डिस्कस करतो आहे पॉप्युलेशनच्या. त्यामध्ये फर्स्ट आहे पॉप्युलेशन व्हॉट इज मीन. बघा इम्पॉर्टंट कन्सेप्ट यामध्ये आपण आज जो स्टडीला पार्ट घेतला आहे डिअर स्टुडंट तो आहे पॉप्युलेशन अँड सॅम्पल. स्टॅटिस्टिक्समधील चॅप्टर नंबर फर्स्ट पॉप्युलेशन अँड सॅम्पल हा आपण एक चॅप्टर घेतलेला आहे स्टडीसाठी. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन हे समजून घ्या. पॉप्युलेशन अँड सॅम्पल हा स्टॅटिस्टिकमधील पहिला चॅप्टर आहे आणि त्यामध्ये आपण समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन इज ॲन ॲग्रिगेट ऑफ ऑब्जेक्ट ऑर इंडिव्हिज्युअल्स अंडर स्टडी इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन. काय बघा ॲग्रिगेट्स ऑफ ऑब्जेक्ट ऑर इंडिव्हिज्युअल्स, जे ऑब्जेक्ट किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आपण स्टडीसाठी घेतो आहे, जो डेटा आपण स्टडीसाठी घेतो आहे त्या डेटाला आपण ॲग्रिगेट एकत्रित पॉप्युलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया की आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्व कुटुंबाचा अभ्यास करतो आहे. म्हणजे बाबा उत्पन्न दरडोई उत्पन्न आम्हाला भारतीय व्यवस्थेमध्ये जे काही कुटुंब व्यवस्था आहे यांचं दरडोई उत्पन्नाचं आम्हाला स्टडी करायचं आहे. तर जेवढे कुटुंब आपण निवडणार आहोत स्टडीसाठी हे सर्व मिळून आपले पॉप्युलेशन झालं. सो डेटा विच इज सिलेक्टेड फॉर द पर्पज ऑफ स्टडी, आम्ही अभ्यास करण्यासाठी स्टडीसाठी किंवा या पद्धतीने जो डेटा निवडतो तो डेटा म्हणजे आमचं पॉप्युलेशन असणार आहे. सो पॉप्युलेशन मे कंटेन फायनाईट ऑर इन्फिनाईट एलिमेंट्स. अगेन महत्त्वाचं आहे यामध्ये फायनाईट आम्ही काही फिक्स काही डेटा असू शकतो, इन्फिनाईट अनलिमिटेड खूप जास्त प्रमाणामध्ये देखील डेटा असू शकतो. सो पॉप्युलेशन लक्षात घ्या इट इज ॲग्रिगेट ऑफ ऑब्जेक्ट ऑर इंडिव्हिज्युअल अंडर स्टडी. ॲग्रिगेट ऑफ ऑब्जेक्ट ऑर इंडिव्हिज्युअल्स, अभ्यासासाठी स्टडीसाठी जो डेटा आपण निवडलेला आहे, जो भाग आपण निवडलेला आहे त्याला आपण पॉप्युलेशन किंवा युनिवर्स असं म्हणतो. ओके. त्याचबरोबर सेकंड आहे स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन. क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच मेंबर इन द पॉप्युलेशन ऑब्झर्व आर कलेक्टिव्हली कॉल्ड स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन. बघा इथे स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन कशाला म्हणायचं आहे, क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच मेंबर. क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह, बघा पॉप्युलेशन आपण निवडलेलं आहे, या पॉप्युलेशनमध्ये जो डेटा घेतो आहे त्या डेटाचं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आम्ही जेव्हा स्टडी करू यास आपण स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन असं म्हणणार आहोत. These observe are collectively called statistical population. कोणते कोणते quantitative or qualitative characteristics of each member. Quantitative or qualitative लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट सेन्सस. व्हॉट इज सेन्सस? वे ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच अँड एव्हरी एलिमेंट इन दी पॉप्युलेशन. लॉक करा माइंडमध्ये, व्हेरी IMP क्वेश्चन. सेन्सस. सो वे ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच अँड एव्हरी एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंट्सचा अभ्यास करणं म्हणजे सेन्सस. लक्षात येतं आहे यामध्ये ते नाही की बाबा जेवढा डेटा आम्ही निवडलेला ह्या डेटातील प्रत्येक, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं होतं की दरडोई उत्पन्न आम्हाला भारतीय जी कुटुंब व्यवस्था आहे यांचा उत्पन्नाचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही सेन्सस ही पद्धत जर निवडली तर प्रत्येक कुटुंबाचा अभ्यास आम्ही करणार आहोत. येतेही लक्षामध्ये. सो सेन्सस मीन्स वे ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच अँड एव्हरी एलिमेंट. अंडरलाईन करायचं आहे, ईच अँड एव्हरी एलिमेंट्स. इट इज अ स्टडी ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट्स इन द पॉप्युलेशन. सेन्सस मीन्स स्टडी ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट्स इन द पॉप्युलेशन. Next point, that is sampling. Any representative atoms are selected from the population or any part of the population under study is called as a sample. Any representative atom. बघा पॉप्युलेशन म्हटलं होतं म्हणजे थोडक्यात आपण ज्या ग्रुपचा अभ्यास करणार आहोत तो संपूर्ण ग्रुप
म्हणजे पॉप्युलेशन. त्या संपूर्ण ग्रुपमधील प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं म्हणजे सेन्सस. आणि त्या संपूर्ण ग्रुपमधील काही सिलेक्टिव्ह ॲटम्स, काही सिलेक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम्स निवडून त्याचा अभ्यास करणं म्हणजे सॅम्पलिंग. उदाहरण घेऊया, भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या IT कंपनीचा अभ्यास करणं. मग IT कंपनीचा अभ्यास करणं, भारतामध्ये जेवढ्या सर्व IT कंपनी आहे या सर्व IT कंपनी आपलं झालं पॉप्युलेशन. या प्रत्येक IT कंपनीचा बारकाईने जर अभ्यास केला तर याला आपण सेन्सस म्हणू शकतो. मात्र जर आपण या सर्व IT कंपनीचा अभ्यास करत बसलो तर ही वेळखाऊ पद्धत होईल, खूप जास्त वेळ लागेल. मग आपण त्यातील सॅम्पलिंग केलं. पुणेमध्ये किती IT कंपनी आहे त्यातील काही निवडल्यात, बँगलोरमधील. अशा पद्धतीने भारताच्या वेगवेगळ्या भागातील काही कंपनी सॅम्पल म्हणून आपण निवडल्यात आणि त्याचा अभ्यास करतोय. सॅम्पलिंग. सॅम्पलिंग मीन्स काय म्हटलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम सिलेक्टेड फ्रॉम दी पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमधून काही रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम निवडणं, सर्वांचं नाही. एक उदाहरण देतो छोटंसं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा, आपण काहीतरी राईस कुक करतोय, राईस शिजवतोय आणि हा शिजला की नाही बघण्यासाठी आपण पूर्ण नाही असं बघत बसत. त्यातली कुठले तरी 2-3 आपण घेतो आणि या पद्धतीने क्रॅश करून बघतो की शिजलं की नाही आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ह्या पद्धतीने थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही सॅम्पल निवडतो. संपूर्ण तो काय आमचं जे पातेलं आहे ते खाली ओतून आणि मग त्या पूर्ण राईस असा हाताने क्रॅश करून नाही बघत की बाबा शिजला आहे की नाही. आम्ही त्यातून कुठले तरी 2-3 शीत किंवा आपण दाणे म्हणूया ते घेऊन क्रॅश करून बघतो. येस, त्या 2-3 याच्यावरून कळतं की येस बाबा सर्व शिजलेलं आहे. ओके. सो या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की सॅम्पलिंग इज ए रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम सिलेक्टेड फ्रॉम पॉप्युलेशन. इट इज ए रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम सिलेक्टेड फ्रॉम पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमधून काही रिप्रेझेंटेटिव्ह ॲटमचं निवड करणं. ओके. नेक्स्ट, सॅम्पलिंग युनिट. व्हॉट इज मीन बाय सॅम्पलिंग युनिट? द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ पॉप्युलेशन आर कॉल्ड ॲज सॅम्पलिंग युनिट्स. मेंबर्स ऑर एलिमेंट्स. आता आपण IT कंपनीचं उदाहरण घेतलं होतं. भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या IT कंपनी कोणत्या? तर ह्या ज्या एलिमेंट्स आहे, हे जे घटक आहे, हे मेंबर्स IT कंपनी, हे तुमचे सॅम्पलिंग युनिट झालं. बघा, पॉप्युलेशन आहे सर्व IT कंपनी. ओके. त्यातून आपण काही सिलेक्टिव्ह काढल्यात ज्या आपण फॉर स्टडीसाठी निवडलेल्या ज्या कंपनी आहे या तुमचे सॅम्पल युनिट झाले. लक्षात येतं आहे? ओके. सो फॉर एक्झाम्पल बघा, एक मोठा आम्ही काहीतरी प्रोग्रॅम फंक्शन करतोय आणि या फंक्शनमध्ये आपण रिस्पॉन्सिबिलिटी काही सिलेक्टिव्ह लोकांमध्ये. सिलेक्शन, इथे सिलेक्शन ऑफ द डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही सर्व याचा स्टडी न करता आपण त्यातून काही भाग निवडणार आहोत. सो नेक्स्ट, सॅम्पलिंग फ्रेम. इट इज ॲन एक्झॉस्टिव्ह लिस्ट ऑफ द ऑल मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द पॉप्युलेशन. तिघही वर्ड नीट समजून घ्या. थोडक्यात आपण जाऊया जास्त चर्चा न करता. सॅम्पलिंग मीन्स सिलेक्शन ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह ॲटम फ्रॉम पॉप्युलेशन. सर्व पॉप्युलेशन स्टडीला न घेता त्या पॉप्युलेशनमधील काही ॲटमची निवड करणं म्हणजे सॅम्पल. हे निवडलेले ॲटम म्हणजे सॅम्पलिंग युनिट आणि ह्या सर्व युनिटचा एकंदरीत डेटा म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम. चला तर पुढे वळूया. नॉन रँडम सॅम्पलिंग. नॉन रँडम सॅम्पलिंग काय म्हटलेलं आहे बघा. इट इज अनसायंटिफिक मेथड. व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉटच घेऊन ठेवायचं आहे आपण. नॉन रँडम सॅम्पलिंग इज ए अनसायंटिफिक मेथड. इट इज नॉट सायंटिफिक. इट प्रोड्यूस अनरिलायबल रिझल्ट. काही महत्त्वाचे हायलाईट्स टाकलेले आहे खूप जास्त बोलण्यापेक्षा. इट इज अ अनसायंटिफिक मेथड. ऑल्सो इट प्रोड्यूस अनरिलायबल रिझल्ट. ओके. थर्ड, इट शोज पार्शियल व्ह्यू ओनली. इम्पॉर्टन्स याच्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी एवढ्याच आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. काय बाबा, अनसायंटिफिक मेथड आहे, अनरिलायबल रिझल्ट मिळतात त्याच्यातून, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही पूर्णपणे. थर्ड, इट शोज पार्शियल व्ह्यू. पूर्णपणे आम्हाला याच्यातून लक्षात नाही येणार आहे, पार्शियल व्ह्यू येईल.
नेक्स्ट, इन दिस मेथड इन्व्हेस्टिगेटर सिलेक्ट एलिमेंट्स इन एनी मॅनर विच इज सुटेबल टू हिम. तो जो इन्व्हेस्टिगेटर आहे, स्टडी करणारा जो व्यक्ती आहे, हा त्याच्या पद्धतीने कोणताही डेटा कशाही पद्धतीने कोणतेही एलिमेंट्स निवडेल. त्याला कुठल्या प्रकारे सिस्टमॅटिक वे नसणार आहे, आणि सिस्टमॅटिक वे नसेल म्हणून याला आम्ही अनसायंटिफिक मेथड म्हणतो. आता सिस्टमॅटिक वे नसणार आहे म्हणून त्यातून रिझल्ट येईल हाही करेक्ट असेल याची गॅरंटी नाही. सो या पद्धतीने नॉन रँडम सॅम्पलिंग लक्षात घ्या. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी. नेक्स्ट आहे रँडम सॅम्पलिंग. इफ ईच युनिट हॅज अ इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन ॲज अ सॅम्पल इज कॉल्ड ॲज सिम्पल रँडम सॅम्पल, IMP. लक्षातच ठेवायचं आहे. इफ ईच युनिट हॅज अ इक्वल चान्स, ते जे पॉप्युलेशन आहे आणि या पॉप्युलेशनमधून आम्ही जे युनिट्स निवडतो आहे, ह्या युनिट्समधील प्रत्येक युनिट्सला सिलेक्ट होण्याचा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा त्यास सिम्पल रँडम सॅम्पलिंग SRS असे म्हणतात. क्लिअर आहे? एव्हरी युनिट हॅज अ इक्वल चान्स, दॅट इज सिम्पल रँडम सॅम्पलिंग. नेक्स्ट, मेथड्स ऑफ अचिव्हिंग रँडमनेस. रँडमनेस कसं घेणार आहोत त्यामध्ये फर्स्ट आहे बघा लॉटरी मेथड, सेकंड यूज ऑफ रँडम नंबर्स, रँडम नंबर्स जनरेटेड बाय द कम्प्युटर वगैरे वगैरे. यापेक्षाही खूप साऱ्या पद्धती आहे. या नॉर्मली मी काही इम्पॉर्टंट तुमच्यासमोर आणलेल्या आहेत. चला तर पुढे वळूया. बघा आपण पुन्हा हायलाईट करूया. नॉन रँडम सॅम्पलिंग कशाला? इट इज अ अनसायंटिफिक मेथड, रिझल्ट आर अनरिलायबल. थर्ड, शो पार्शियल व्ह्यू ओनली. आणि रँडम सॅम्पलिंगमध्ये काय म्हणतो आपण? इफ ईच युनिट हॅज अ इक्वल चान्स टू सिलेक्ट ॲज अ सॅम्पल इज कॉल्ड ॲज सिम्पल रँडम सॅम्पलिंग. चला तर पुढे वळूया. नेक्स्ट, सिम्पल रँडम सॅम्पलिंग. इन दिस मेथड each elements of the population is selected at random and have same chance of getting selected in the sample. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे प्रत्येक युनिटला इथे सिलेक्ट होण्याचा चान्स आहे आणि त्याचा तो फॉर्म्युला बघा 1/n. सो हे लक्षात ठेवायचं आहे. MCQ पॅटर्नमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहे. सिम्पल रँडम सॅम्पलिंगमध्ये जी फर्स्ट मेथड आहे बघा, सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, IMPचं अगेन SRSWR, सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. In this method, first element selected at random from the population and it is recorded or studied completely and then replaced back in the population and second element is selected similarly. शॉर्टकटमध्ये सांगतोय, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. आम्ही सिम्पल रँडम सॅम्पलिंगमध्ये काय करतो आहे बघा, फर्स्टली काय करतो, फर्स्ट एलिमेंट इज सिलेक्टेड. मधून आम्ही एक एलिमेंटचं सिलेक्ट करतो. तो सिलेक्ट झाल्यानंतर त्याला पुन्हा पॉप्युलेशनमध्ये टाकून देतो आम्ही. बघा नीट समजून घ्या. ॲज पर सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, यामध्ये आपण पॉप्युलेशनमधून एक विशिष्ट युनिटचं सिलेक्शन करतो. तो सिलेक्ट झाल्यानंतर तो युनिट पुन्हा पॉप्युलेशनमध्ये टाकून देतो. म्हणजे सिलेक्ट, रेकॉर्ड आणि त्याचा पूर्ण स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल IT कंपनीचंच उदाहरण घेतलं होतं आम्ही. बँगलोरच्या एक IT कंपनीचं सॅम्पल म्हणून सिलेक्शन केलं, त्याचा पूर्ण स्टडी केला. नियर अबाउट 100 कंपनी आम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि 100 कंपनीमधून आम्ही बँगलोरची एक कंपनीचं सिलेक्शन केलं, तिचा स्टडी केला. राहिलं 99. बट आम्ही आता 99 नाही ठेवल्या. ही बँगलोरची कंपनी पुन्हा पॉप्युलेशनमध्ये टाकून दिली. अगेन 100 झाल्यात आणि पुन्हा आम्ही पॉप्युलेशनमधून सॅम्पल सिलेक्शनला गेलो आहे. कळतं आहे काय म्हटलं आहे बघा. इन दिस मेथड फर्स्ट एलिमेंट इज सिलेक्टेड. पहिल्यांदा एलिमेंट आम्ही सिलेक्ट करतो, ओके, ॲट रँडम फॉर्म, रँडमली. मग ते लॉटरी पद्धत असेल, न्यूमेरिकल पद्धत असेल किंवा कम्प्युटराइज जनरेटेड नंबर्स असेल, व्हॉट एव्हर तुमच्या पद्धतीने तुम्ही रँडमली एक कंपनी सिलेक्ट केलेली आहे ITमधून. आणि एक उदाहरण घेतो आहे IT, एनिथिंग, की तुम्ही पर कॅपिटा इन्कम व्हॉट एव्हर काही स्टडी जो करताय त्या पॉप्युलेशनमधून जो युनिट सिलेक्ट केला आहे त्याचा पूर्ण स्टडी करणार आहात.
त्याचं रेकॉर्ड करणार आहात आणि रेकॉर्ड केल्यानंतर तो पुन्हा पॉप्युलेशनमध्ये टाकणार आहात. ओके, सो पॉप्युलेशन इथे कमी कमी नाही होत जाणार आहे तेवढंच राहणार आहे आणि पुन्हा रिप्लेसमेंट होऊन पुन्हा रँडमली तुम्ही हेच काम वारंवार चालू ठेवाल. काय करतो आहे आपण? वी सिलेक्ट सॅम्पल फ्रॉम द पॉप्युलेशन, वी स्टडी दॅट सॅम्पल, वी रेकॉर्ड द स्टडी अँड अगेन रिप्लेस इट इन टू पॉप्युलेशन. सिलेक्ट करतो, त्याचं रेकॉर्ड करतो, त्याचा स्टडी करतो आणि पुन्हा पॉप्युलेशनमध्ये टाकून देतो. एवढं झालं की पुन्हा रँडमली आम्ही दुसरा सिलेक्ट करतो. आता ह्या गोष्टीमध्ये काय होईल? वारंवार एकच युनिट सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे. आपण असं म्हणूया, आम्ही रँडम सॅम्पलिंगमध्ये लॉटरी पद्धत निवडली. ओके, 100 कंपन्यांचे एक सोपं उदाहरण घेऊया तुम्हाला समजण्यासाठी. 100 चिठ्ठ्या पाडल्या, त्या प्रत्येक चिठ्ठीवर एका कंपनीचं नाव आहे. आम्ही पहिल्यांदा एक उचलली, ती कंपनीचं नाव वाचलं, तिचा स्टडी केला, त्याचा रेकॉर्ड केलं, पुन्हा ती चिठ्ठी फोल्ड केली, त्या 100 चिठ्ठ्यांमध्ये टाकून दिलं, पुन्हा मिक्स केल्या, पुन्हा सिलेक्ट करतो आहे. काय झालं बरं यामध्ये? देर आर चान्सेस ऑफ द सिलेक्ट अगेन दॅट सॅम्पल. पुन्हा ती चिठ्ठी आमच्या समोर येण्याचे चान्सेस. सो दिस इज सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. आणि याचा ड्रॉबॅक काय की पुन्हा पुन्हा सेम सॅम्पल आपल्या समोर येण्याचं, सेम युनिट आपल्या समोर येण्याचे चान्सेस आहे. ओके, पुढे जाऊया. सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाऊट रिप्लेसमेंट. अर्थात नावातच सर्व काही विदाऊट रिप्लेसमेंट असणार आहे, यात रिप्लेसमेंट नाही आहे. इन दिस मेथड एलिमेंट्स आर सिलेक्टेड ॲट रँडम. दोघे ठिकाणी एलिमेंट्स कसे निवडले जाणार आहे? रँडमली. बट विथ रिप्लेसमेंटमध्ये रँडमली सिलेक्ट करून स्टडी करून आम्ही रिप्लेस करणार, पुन्हा टाकून देणार आहोत. मात्र विदाऊट रिप्लेसमेंटमध्ये काय आहे? बट दोज आर नॉट रिप्लेस बॅक इन द पॉप्युलेशन. विदाऊट रिप्लेसमेंटमध्ये आम्ही पुन्हा पॉप्युलेशनमध्ये त्याला टाकणार नाही. 100 आहे, 100 युनिट्स आहे, 100मधून आम्ही एक सिलेक्ट केला, त्याचा स्टडी झाला, रेकॉर्ड झाला, त्याला बाजूला करून टाकणार आहोत. 99 राहतील, अगेन 99मधून दुसरा सिलेक्ट करू, त्याला बाजूला करू, 98 राहील. दिस इज सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाऊट रिप्लेसमेंट. आपण त्याला रिप्लेस नाही करणार आहोत. आणि विथ रिप्लेसमेंटमध्ये काय? 100 आहे, एक सिलेक्ट केला, स्टडी केला, रेकॉर्ड केला, 99 राहिले, पुन्हा आम्ही या जो सिलेक्ट केलेला त्याला त्याच्यात टाकून देऊ. आता 100चे 100च राहतील, 99 नाही होणार. ओके, चला पुढे जाऊया. Stratified random sampling. What is stratified random sampling? It is stratified random sampling is a sampling method that derives the target population into a homogeneous group before using simple random sampling to select the element each strata. बघा strata काय करतो आपण की when there is a homogeneous part, homogeneous अंडरलाईन करायचं, homogeneous group, सारख्या पद्धतीचे ग्रुप्स आहे. फॉर एक्झाम्पल आम्हाला मेल अँड फिमेल, ओके, आपल्या देशामध्ये आम्हाला असं स्टडी करायचं आहे की बाबा जे IAS अधिकारी आहे, ह्या IAS अधिकारीमध्ये मेल किती आणि फिमेल कितीच. आम्ही अगोदर पॉप्युलेशन निवडलं, आम्हाला IASचा स्टडी करायचा आहे. इंडियामधील सर्व IAS निवडले, सर्व IAS आमचं पॉप्युलेशन झालेलं आहे. यामधून आम्हाला सॅम्पल निवडायच्या अगोदर आम्ही काय केलं? स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगमध्ये स्ट्रॅटा वर्डला अंडरलाईन करा. स्ट्रॅटा इज अ पार्ट ऑफ सॅम्पल ग्रुप. आम्ही त्याच्यातून एक ग्रुप निवडणार आहोत. लाईक ॲज वी डिवाइड दिस ग्रुप इंटू 2 कॅटेगरी, मेल IAS अँड फिमेल IAS. या आम्ही अगोदर असे ग्रुप पाडले. होमोजिनियस असणं गरजेचं, सारख्या पद्धतीचे. मेल आपण बाजूला केलेत आणि फिमेल बाजूला केलेत. असं ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग ही मेथड यूज होते. काय लक्षात घ्या. ओके, सो पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू ग्रुप. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटा. लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की इंडियामधील IAS अधिकारी ह्यांचं पॉप्युलेशन झालं, ह्या अधिकाऱ्यांचे आपण 2 ग्रुप पाडले, मेल अँड फिमेल. सो इच ग्रुप, मेल IAS अधिकारी, फिमेल IAS अधिकारी, हे स्ट्रॅटा झालेला आहे. बिकॉज दिस पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 ग्रुप. ओके, होमोजिनियस असणं गरजेचं आहे, एक सारख्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. आणि ह्या वेळेस आम्ही जे त्याचं डिवायडेशन करतो, मेल
डिवाईड केलेत, फिमेल डिवाईड केलेत, या ईच ग्रुपला आपण स्ट्रॅटा असं म्हणतो. दिस इज स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. दिस मेथड इज मोर सुटेबल फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी जास्त महत्त्वाची किंवा योग्य मानली जाते. So entire population is divided into several groups. Each group is called as strata. जसं मेल फिमेल या पद्धतीने. होमोजिनियस ग्रुप बिफोर वगैरे वगैरे म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. MCQ बघूया आपण काही. द फर्स्ट वन इज विच ऑफ द फॉलोविंग, जस्ट अ मिनिट, विच ऑफ द फॉलोविंग प्रॉबेबिलिटी मेथड, खालीलपैकी प्रॉबेबिलिटी मेथड कोणती आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा, जजमेंट, कोटा, सिम्पल रँडम अँड कन्व्हेन्स. सो प्रॉबेबिलिटी मेथड म्हटलं, प्रॉबेबिलिटी शक्यता. सो सिम्पल रँडम इज अ प्रॉबेबिलिटी मेथड, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ यूजिंग सिम्पल रँडम सॅम्पलिंग. सिम्पल रँडम सॅम्पलिंग वापरण्याचे बेनिफिट्स, फायदा काय. सो लास्ट आपण हायलाईट केलेलं आहे आन्सर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्युरेसी ऑफ द रिझल्ट. सिम्पल रँडम सॅम्पलिंगमध्ये ॲक्युरेसी ऑफ द रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट, सॅम्पल इज रिगार्डेड ॲज सबसेट ऑफ. ओके, सॅम्पल इज सबसेट. सो कशाचं सब पार्ट आहे असं म्हणूया. सो अर्थात आपण आत्ता डिस्कस केलेलं आहे, सॅम्पल इज अ सबसेट ऑफ पॉप्युलेशन आणि त्या पॉप्युलेशनमधून जो काही युनिट्स आपण सिलेक्ट करणार आहोत दॅट इज युअर सॅम्पल. सो पॉप्युलेशनमधून निवडले जाणारे सबसेट युनिट्स म्हणजे तुमची सॅम्पल असणार आहे. सो आन्सर इज पॉप्युलेशन. विच सॅम्पलिंग इज बेस्ड ऑन इक्वल प्रॉबेबिलिटी. इक्वल प्रॉबेबिलिटी कोणती आहे. सो सिम्पल रँडम सॅम्पलिंग, इक्वल प्रॉबेबिलिटी लक्षात राहू द्या. नेक्स्ट, अ सॅम्पल फ्रेम इज, हायलाईट केलेलं आहे आपण आन्सर. जाऊया. अ लिस्ट ऑफ ऑल युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच अ सॅम्पल विल बी सिलेक्टेड. लिस्ट ऑफ ऑल युनिट्स इन द पॉप्युलेशन. ओके, लक्षात ठेवायचं. अ सिम्पल रँडम सॅम्पल इज वन इन विच, हायलाईट केलेलं आन्सर आपण जाऊया तिकडे. एव्हरी युनिट ऑफ द पॉप्युलेशन हॅज अ इक्वल चान्स बिंग सिलेक्टेड. सिम्पल रँडम सॅम्पलिंगमध्ये काय, प्रत्येक युनिटला इक्वल चान्स भेटणार आहे सिलेक्ट होण्याचा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट टाईप ऑफ नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग. नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंगचा कोणता टाईप नाही. सो आन्सर आहे स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. स्क्रीनशॉट घेत चला डिअर स्टुडंट्स. इन SRSWR म्हणजे काय, सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. द सेम सॅम्पल युनिट मे बी इन्क्लुडेड इन दिस सॅम्पल मोर दॅन वन्स. काय म्हटलेलं आहे बघा, आठवत असेल तुम्हाला, आपण याच्यावर डिस्कस केलं होतं. सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. आपण युनिट सिलेक्ट करतो, त्याचा स्टडी करतो, रेकॉर्ड करतो, पुन्हा रिप्लेस करतो पॉप्युलेशनमध्ये. याच्यामुळे एकापेक्षा अनेक वेळा म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा अनेक वेळा त्याचं सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विदाऊट रिप्लेसमेंट असेल तर वन्स, एकदाच तो सिलेक्ट होईल. विथ रिप्लेसमेंट म्हणून अनेक वेळा तो सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे. चला पुढे जाऊया. डिस्क्राइब व्हेरिएबल इज अ व्हेरिएबल टेकिंग ओनली पर्टिक्युलर व्हॅल्यू. पर्टिक्युलर व्हॅल्यू जर व्हेरिएबल्समध्ये घेतला तर डिस्क्राइब व्हेरिएबल्स आहे. नेक्स्ट, सॅम्पल सिलेक्टेड बाय डॅश डॅश मेथड ऑन आर नॉन ओव्हरलॅपिंग. सो सिस्टमॅटिक सॅम्पल जर गेलं, सॅम्पल सिलेक्टेड बाय सिस्टमॅटिक मेथड आर नॉन ओव्हरलॅपिंग. लास्ट, अ सॅम्पल इज पार्ट ऑफ पॉप्युलेशन. ओके, सॅम्पल हा काय, पॉप्युलेशनचा छोटासा पार्ट, एक भाग आहे.
ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स. व्हिडिओ आवडला असेल नक्की बघा. या सेमचा हा पहिला व्हिडिओ आहे. यापेक्षा आपण खूप चांगले उत्तम प्रतीचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. थँक्यू आपला वेळ दिल्याबद्दल. बाय.